तुम्ही काय कराल जर मृत्यू तुमच्या डोळ्यांसमोर उभा असेल आणि तुमच्याकडे जगण्यासाठी फक्त एकच पर्याय असेल, माघार घेणे? पण त्या दिवशी नंदुरबारच्या एका 15 वर्षाच्या मुलाने मृत्यूलाच आव्हान दिले. तारीख होती 9 सप्टेंबर 1942. भारत छोडो आंदोलनाची आग देशभर पेटली होती. पण महाराष्ट्रातील नंदुरबार या छोट्या शहरात काहीतरी वेगळेच घडणार होते. इंग्रज पोलिसांचा पहारा कडक होता. कर्फ्यू लागलेला होता. रस्त्यावर फिरणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण. पण त्या दिवशी शाळेत जाणारी काही मुले हातात तिरंगा घेऊन बाहेर पडली आणि त्यांच्या सर्वात पुढे होता शिरीष कुमार. ही साधी रॅली नव्हती, हा एक एल्गार होता. वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. समोर पोलीस इन्स्पेक्टर उभा होता. त्याने बंदुकीचा नेम धरला आणि ओरडला, थांबा, नाहीतर गोळ्या घालेन. तो 15 वर्षांचा मुलगा थांबला नाही. गोळीच्या धाकाने तो घाबरला नाही. उलट त्याने आपली छाती पुढे केली आणि पोलिसांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, जर गोळी मारायची असेल तर इथे मार. आणि सगळं संपलं. तीन गोळ्यांनी त्या कोवळ्या छातीचा वेध घेतला. त्याच्यासोबत त्याचे मित्र लालदास, धनसुखलाल, शशीधर आणि घनश्याम हे सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडले. पण शेवटचा श्वास घेतानाही त्यांच्या ओठावर एकच शब्द होता, वंदे मातरम. स्वातंत्र्य फुकट मिळाले नाही मित्रांनो. त्यासाठी अशा हजारो शिरीष कुमारांनी आपलं बालपण आणि आयुष्य अर्पण केलं आहे. नंदुरबारच्या या वाघाला आणि त्याच्या बलिदानाला आमचा मानाचा मुजरा. जय हिंद.